घेतला, होल्ड 1-2 सेकंद, होल्ड होल्ड म्हणजे स्टॉप. आता पुन्हा घ्यायचा, घेणे, स्टॉप, सोडणे, स्टॉप. स्टॉपमुळे श्वासाची लांबी वाढते. आता श्वासाची लांबी वाढली की आरोग्याची लांबी वाढते. आयुष्याची किती वाढेल मी ज्योतिषी नाही, परंतु हेल्थ इज वेल्थ. एक भस्त्रिका प्राणायाम आहे, तो जर आपण फक्त तो अर्धा मिनिट जरी केला तर तुम्हाला उत्साह उल्हास आता येईल. असा तो कसा करायचा असा, आणि बसताना नेहमी ध्यान मुद्रेत बसलं पाहिजे. 5 बोटं म्हणजे हे पंचमहाभूत आहेत, हे अग्नितत्व, हे वायुतत्व, हे आकाशतत्व, हे पृथ्वीतत्व आणि हे जलतत्व. बसताना नेहमी असं बसलं पाहिजे. ही कनेक्टिव्हिटी आहे, जशी मोबाईलची कनेक्टिव्हिटी असते तशी. बघा का हा भस्त्रिका कसा करायचा. एवढं तर करता येते, 5च वेळा करायचं. नमस्कार, मी संतोष लांजेवार, आपले ET न्यूजमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजपर्यंत आम्ही अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत, अनेक विविध विषयांवरती घेतलेले आहेत. तर आमच्या दर्शकांकडून अशी मागणी होती की आरोग्य या विषयावरती तुम्ही एक कार्यक्रम घ्या. तर आपल्यासोबत आलेले आहेत आरोग्य तज्ज्ञ श्री राम गावंडेजी. नमस्कार सर. नमस्कार. तर हे आपल्याला आज आरोग्याविषयी काही टिप्स देतील आणि आपले आरोग्य कसे निरोगी आणि सुदृढ ठेवता येईल हे आपल्याला सांगतील. आणि मित्रांनो, यांनी सांगितल्यानुसार जर आपण त्या टिप्सचे पालन केले तर नक्कीच आपण चांगले निरोगी जीवन जगू शकतो आणि त्यामुळे आपले आयुर्मानही वाढू शकते. तर नमस्कार सर. नमस्कार. सर, मला हे सांगा की निरोगी व्यक्ती कुणाला म्हणायचे? बघा, आज आपण 21व्या शतकात आहोत. सर्वात मोठा जर समस्या आपल्यासमोर असेल तर आरोग्याची समस्या आहे. लहान वयापासून हार्ट अटॅक, BP, शुगर, हे सर्व आजार विकार आपण पाहतो. आणि आजार आणि विकार आला की आपण डॉक्टरकडे जातो, औषध घेतो. पण माझं असं मत आहे, तुम्ही मला म्हटलं की आरोग्यतज्ञपेक्षा मी योगतज्ञ स्वतःला म्हणू शकतो. कारण 25 वर्षापासून मी योग करतो, शिकवतो. आणि साधारणतः आज माझं वय 68 आहे. तर वयाच्या मी 12 वर्षापासून माझ्या वडिलांनी सांगितलं होतं, ते फ्रीडम फायटर होते, त्यांनी सांगितलं आरोग्यम धनसंपदा, आरोग्य सांभाळलं पाहिजे. तर लहान वयामध्ये जे बीजारोपण माझ्या मनामध्ये होतं त्याला मी जागलं, त्याच्यासाठी मला स्वतःला समाधान वाटते. तर मी एकच सांगू इच्छितो की निरोगी आपण कुणाला म्हणू तर वजन आपलं संतुलित असलं पाहिजे. संतुलित वजनाचा अर्थ असा आहे की उंची जर समजा 6 फूट असेल तर 12×72 इंच, तर 72 इंच म्हणजे साधारणतः 1 इंचाला 1 किलो वजन. त्याच्याही पलीकडे जाऊन 900 ग्रॅम, 1 इंचाला 900 ग्राम जर आपण गुणलं तर ते आपलं वजन असलं पाहिजे. त्याच्यानंतर BP आपला नॉर्मल असला पाहिजे, 70-110. शुगर साधारणतः 110च्या आत फास्टिंग असली पाहिजे आणि साधारणतः 120 आपले हार्टबीट. आपण स्वतःला हार्ट आहे म्हणतो, पण खरंच हार्ट आहे का, आपलं हृदय जागेवर आहे का? तर 1 मिनिटामध्ये 70 ते 72 ठोके ते असले पाहिजे. पण याचा आपण कधी विचार घेतला नाही, श्वासाचा कधी विचारच केला नाही. श्वास किती घेतले पाहिजे, पैशाचा विचार केला आपण, बँक बॅलन्सचा विचार केला, परंतु 1 मिनिटामध्ये श्वास किती घेतला पाहिजे हे खूप लोकांना माहीतच नाही. 1 मिनिट साधारणतः 1 मिनिटामध्ये 16 श्वास घेतले पाहिजे. म्हणजे 2 सेकंदामध्ये श्वास घेतला पाहिजे, 2 सेकंदामध्ये श्वास सोडला पाहिजे, 4 सेकंदामध्ये 1 श्वास घेतला पाहिजे. हे खूप लोकांना माहीतच नाही. कुत्रा सर्वांनी पाहिलेला आहे, तो 1 मिनिटामध्ये 35 ते 40 श्वास घेतो. फास्ट ब्रिदिंग. त्याचं आयुष्य किती आहे? 27 कुत्रा दिसतो का? मुश्किलीने 12-15 वर्ष. हत्तीचं आयुष्य किती आहे? 100+. साप, नागोबा, हे जितके मी नावं घेत आहोत हे प्राणी. कासव, आपण मंदिरात पूजा करतो, देवाची पूजा करतो, पण पूजेतला आपण अर्थ अजून समजून घेतला नाही. कासव म्हणजे संयम, कंट्रोल.
तो एका मिनिटात एकच श्वास घेतो. त्याचं आयुष्य 500-600 वर्ष आहे असं म्हणतात. हे खरं आहे. आपण पूजा केल्या पण त्यातून अर्थ समजून घेतला नाही. म्हणून निरोगी राहण्यासाठी ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या आहे त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि त्या रेग्युलरली वॉच केल्या पाहिजे. काही खातो, कसेही राहतो आपण, आपली दिनचर्या व्यवस्थित नाही. म्हणून माझं तरुण पिढीला विशेषतः, कारण तरुण हा वृद्ध होणार आहे, ज्येष्ठ होणार आहे, श्रेष्ठ होणार आहे. लहानपणापासून किंबहुना मी तर म्हणतो आपण जर स्वतःला हिंदू समजतो तर अर्धा तास आपण जर एक्झरसाइज, प्राणायाम, योग जर नाही केला तर आपण स्वतःला प्रश्न विचारावा, मी खरंच हिंदू आहो का? सर, तुम्ही योगाविषयी सांगितलं आणि श्वासाविषयी सांगितलं आहे, तर हे नेमकं करायचं कसं आणि साधारणतः कोणत्या वेळेला करायचं आणि किती वेळ करायचं? आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहे. काही नाईट ड्युटीवाले असतील तर त्यांनी त्यांच्या वेळेनुसार आपलं शोध घेतला पाहिजे. बाकी नॉर्मली पुन्हा मी हिंदू शब्द वापरतो. हिंदूचा अर्थ आपण वेगळा करू नये. हिंदू म्हणजे एक सुसंस्कृत, मी याला म्हणतो. माझ्या दृष्टीने सारेच हिंदू आहेत भारतातले, कोणी असे ते. जो भारतात राहतो तो हिंदुस्थानी. तर साधारणतः ब्रह्ममुहूर्त, वेळेचं खूप महत्त्व आहे. प्रातःकाळ ब्रह्ममुहूर्त, सूर्योदयाच्या आधी 1.5 तास हे उठलं पाहिजे. आपण 1.5 तास उठलं पाहिजे आणि स्वच्छ झाल्यानंतर आपली दिनचर्या स्वच्छ झाल्यानंतर शक्य झालं तर आंघोळ करा आणि साधना केली पाहिजे. आपल्या हिंदू धर्मामध्ये साधना सांगितली आहे, ती विसरून गेलो आपण. आपण कुंभाचंच दर्शन घ्यायला लागलो, फक्त साधना विसरलो आपण. त्रिकाळ संध्या म्हटलं आहे. प्रातःकाळ ब्रह्ममुहूर्त 12 वाजताची वेळ आणि सायंकाळी 6 वाजताची वेळ. मी थोडक्यामध्ये एकच टिप सांगतो, कदाचित पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर करू डिटेल्स त्याचे. निदान एवढं करा, अर्धा तास योग करा. आणि योग हा अष्टांग योग आहे, तसा तो खूप विस्तृत आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आता यमनियमचा अर्थ सांगून देतो. यमनियम म्हणजे जग चालते हे नियमावरती. यम म्हणजे साक्षात मृत्यू. मग कोणते यम 5 आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. याच्यापासून सुटका नाही. आपण खोटं बोलतो हा भाग वेगळा, नाही बोललं पाहिजे. हिंसा करू नका, त्या प्राण्याला जीव प्रिय आहे. अस्तेय, चोरी करणे महापाप आहे. दुसऱ्याची संपत्ती, आज तर भावाभावामध्ये भांडणं आहे. महाभारतात झाले तो भाग वेगळा आहे, पण आज तर घरोघरात महाभारत दिसून राहिलं. आपण व्यावहारिक वागत नाही. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह. संग्रह किती करायचा? हे पाहिजे, ते पाहिजे, हा प्लॉट, तो प्लॉट. भौतिकतेमध्ये खूप जगून राहिलो आपण. दिल्लीमध्ये ऑक्सिजन मिळत नाही, पण प्लॉट साईज आणि तुमचे याची घटले नाही अजून. झाडं लावत नाही आपण. अलीकडे झाडं लावण्याचं प्रमाण घटलं आहे, प्रदूषण वाढलेलं आहे. ह्या सर्व गोष्टींचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागला यमाचं पालन न केल्यामुळे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे टू गेन नॉलेज. ब्रह्म म्हणजे ज्ञान, चांगलं नॉलेज गेन करायचं. मग आपला जो काय आहे त्याच्यासाठी चांगले ग्रंथ आहे, वाचन केलं पाहिजे. आता कोणते वाचले पाहिजे मी काही सांगत नाही. आपण जर स्वतःला हिंदू समजतो तर फॉलो रामायण, फॉलो महाभारत, फॉलो गीता. हे यम आहे. जग चालते यमावरती. आपण नियम तोडतो हा भाग वेगळा, पण ह्या गोष्टीवर जग चालते हे तुम्हीसुद्धा मान्य कराल संतोषजी. त्याच्यानंतर नियम. व्यक्तिगत जीवनासाठी नियम खूप महत्त्वाचे आहे. कुठले नियम आहे? शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. शौच शुद्धता, स्वच्छता, पैसे कमावण्याची सुद्धा. म्हणून अब्दुल कलाम फेमस आहे, आजही नाव घेतल्या जाते. गांधीजी आजही घेतल्या जाते. समजले की नाही? शुद्धता, पैसा जरूर कमवा चांगल्या मार्गाने. जोडोनी धन उत्तम व्यवहारे, तुकाराम महाराज सांगतात. आपण संतांना विसरलो. आपण फक्त आपण हिंदू म्हणतो, वी डोंट फॉलो केलं पाहिजे कुठेतरी. संतोष, समाधान. जे काम कराल, चपराशी जरी असेल तर माझ्या वाट्याला हे काम आलं आहे, चांगलं झाडलं बेटा, समाधान घ्या. तुम्ही समाधान घेतलं पाहिजे. संतोष खूप महत्त्वाचा गुण आहे. हे समाधान नसल्यामुळे साऱ्या बिमाऱ्या आजकालच्या. ती माइंडली मार्क करा. भौतिकवादी फार झालेलो आपण, आध्यात्मिक कमी आहो आपण. आध्यात्मिकचा अर्थ आहे आत्मज्ञान. मी तुमच्याशी बोलतो, माझं तोंड नाही बोलत, आत्मा बोलतो. आत्मा तो आहे म्हणून मी जिवंत आहे.
हे आत्मतत्व. तर शौच, संतोष, तप. व्हॉट इज मीन तप? एकादशी करतो, उपवास करतो, काय खातो, सारं चुकीचं करतो आपण. समुद्राची खिचडी, वडे. तपाचा अर्थ असा आहे, उपवासाचा अर्थ असा आहे निकट. कोणाच्या? गुरुच्या, ब्रह्माच्या, देवाच्या. आणि देव म्हणजे काय? तो देतो तो देव. अदृश्य शक्ती आहे ती, प्रकृती. आपण मूर्तीच्या माध्यमातून देव समजून घ्यायला लागलो, परंतु विठ्ठलाची मूर्ती, कृष्णाची मूर्ती, ओके समजते, पण गुण. अर्जुनाने गुण घेतला होता, अर्जुन म्हणून अर्जुन महत्त्वाचा आहे. एकलव्याने गुण घेतला होता, त्याच्यावर टीका करतो आपण की त्याचा अंगठाच कापून घेतला म्हणून. गुरुनी नाकारल्यानंतर सुद्धा चिकाटी किती होती. प्रतिमा तयार केली, गेन द नॉलेज. शौच, तप, हे तप. सूर्याला किती पाहतो आपण? नाही पाहत, तापतो म्हणते खूप. अरे तो तापला जर नाही ना, तुम्ही जगू शकत नाही. आपण कमीत कमी साहेब सकाळी हे केलं पाहिजे. ज्या मी गोष्टी सांगतो नोट डाऊन. प्रातःकाळी उठा, सूर्य बघा, बघू शकता तुम्ही. उगवता सूर्य बघा तुम्ही, काय तेजस्वी, ओजस्वी, वर्चस्वी. डोळे खराब होणार नाही, व्हिटॅमिन डी मिळेल. आज व्हिटॅमिन डीची कमतरता 99% लोकांमध्ये आहे. नुसत्या गोळ्या खातो आपण. गोळी खाणं म्हणजे आपण यशस्वी जीवनाचं लक्षण मानायला लागलो. योग करा, योग शिका, योग करा. डिटेल शिकून घ्या आमच्यापासून. असे अनेक लोक शिकवणारे आहेत. आणि आज तर तुम्ही व्हॉट्सअप काय तुमच्याजवळ नाही आहे. यू आर व्हेरी इंटेलिजंट. तुम्ही शिका, फक्त इच्छा करा की मला श्वास कसा घ्यायचा आहे आणि कसा घेतला पाहिजे. तर शौच, संतोष, तप. तर तुम्ही वारंवार श्वासाविषयी बोललेले आहात आणि श्वासाला आपण प्राणवायू म्हणतो. तर हा प्राणवायू का बरं म्हणतो त्याला आपण? एका श्वास म्हणजेच प्राणवायू. श्वास कसा घ्यायचा आहे हेच आपल्याला माहीत नाही. 99% लोकांना हेच माहीत नाही. तर श्वास म्हणजे त्याच्यामध्ये 4 स्टेप्स असतात. घेणे आणि सोडणे हे माहिती आहे आपल्याला, पण थांबण्याची गरज असते. तसं आता साधारणतः मी 3 सेकंदामध्ये घेतला श्वास, सोडला. आता याच्यात थांबलो नाही मी, पण अनुलोम विलोम एक असा प्राणायाम आहे. त्याच्यामध्ये श्वास घेतल्यानंतर आपण थांबतो आणि सोडल्यानंतर सुद्धा थांबतो. आता तोही मी एकदा करून दाखवतो बघा. उजवी बंद केली, नागपुडी घेतला, होल्ड 1-2 सेकंद, होल्ड म्हणजे स्टॉप. आता पुन्हा घ्यायचा, घेणे, स्टॉप, सोडणे, स्टॉप. स्टॉपमुळे श्वासाची लांबी वाढते. आता श्वासाची लांबी वाढली की आरोग्याची लांबी वाढते. आयुष्याची किती वाढेल मी ज्योतिषी नाही, परंतु हेल्थ इज वेल्थ. ट्यूबमध्ये हवा भरली जर नाही, तुम्ही प्रेशर मेंटेन केलं नाही तर गाडी चालेल कशी? गाडी नवीन आहे तुमची, म्हणून आपण हवा मेंटेन करतो. आजकाल नायट्रोजन हवा भरतो आपण. आणि म्हणून याच्याही आधी एक भस्त्रिका प्राणायाम आहे. तो जर आपण फक्त तो अर्धा मिनिट जरी केला तर तुम्हाला उत्साह, उल्हास आता येईल. असा तो कसा करायचा असा. आणि बसताना नेहमी ध्यानमुद्रेत बसलं पाहिजे. 5 बोटं म्हणजे हे पंचमहाभूत आहेत. हे अग्नितत्व, हे वायुतत्व, हे आकाशतत्व, हे पृथ्वीतत्व आणि हे जलतत्व. बसताना नेहमी असं बसलं पाहिजे. ही कनेक्टिव्हिटी आहे, जशी मोबाईलची कनेक्टिव्हिटी असते तशी. बघा का हा भस्त्रिका कसा करायचा. एवढं तर करता येते. 5च वेळा करायचं. किंवा उजवी नाकपुडी बंद करायची, पाच 6 वेळाच करा फक्त सुरुवातीला. दुसरी नाकपुडी बंद करा, घेणे, सोडणे. थोडं थांबून जायचं 2-4-5 सेकंद. बघा हे जे लंग्स आहेत ना, लंग्स, फेफडे, जे फेल्युअरमुळे कोरोना झाला होता, हे आपले फुफ्फुस याचे मुळं नाभीपर्यंत असतात. आपण कधी विचारच नाही केला संतोषजी. आपल्याला नाभी आहे, आपल्याला हार्ट आहे, आपल्याला किडनी आहे. एक तुमचं फुफ्फुस जर स्ट्रॉंग असतील, लक्षात घ्या आता,
फुफ्फुसं, फेफडे, लंग्स हे जर स्ट्रॉंग असतील तर सारं तुमचं शरीर स्ट्रॉंग. फेफडे फौलादी बनवता आहे भस्त्रिका, म्हणून हा भस्त्रिका शिका. त्याच्यानंतर हा आपण जो अनुलोम विलोम जो बघा गेला तो अनुलोम विलोम. ह्या भस्त्रिकानंतर दुसरा जो प्राणायाम आहे तो आहे कपालभाती. कपालभातीमध्ये एक्झेलिंग. बघा आपण श्वास सोडतच नाही बरोबर, घेतो बरा आणि सोडतो चुकीचा. बघा कसा घेतो, म्हणजे अर्ध्या पाऊण सेकंदात घेतो, एका सेकंदात, आणि सोडतो अर्ध्या सेकंदात. वास्तविक काय करायला पाहिजे, 2 सेकंदात घेतला पाहिजे किंवा 3 सेकंदात घेतला पाहिजे, 3 सेकंदात सोडला पाहिजे. बघा किती चुका करतो आपण. हे जर गणित आपण पाहिलं, आपण फक्त 20% श्वासावरती जगत आहोत हे तुमच्या लक्षात येईल. इंग्रजी लक्षात आहे ना. म्हणून एक्झेलिंग कपालभाती याच्यामध्ये काय होते, फक्त श्वास बाहेर निघतो. 90% श्वासा बाहेर निघतो. तुमच्या लक्षात येईल, नाभी खोल जाते, पोट खोल जाते. याच्यामुळे मोठापा येणार नाही, जडत्व येणार नाही. शरीर जड काय वाटते, ॲसिडिटी काय होते, चुकीच्या पद्धतीने जेवण करणे. बोलत बोलत जेवतो आपण, जेवताना पाणी पितो, बंद करा पाणी पिणं. घास अडकला तर एक घूट पाणी प्या तुम्ही. ॲसिडिटी काय होते, कारणाचा शोध घेतला नाही, गोळ्या खाऊन राहिलो आपण. अवेळी जेवणे. बघा ॲसिडिटीचा अर्थ असा आहे भूक लागणे. भूक लागल्यानंतर ॲसिड निर्माण होते आणि ठराविक वेळेवर आपण जर जेवलं तर त्याचं कन्व्हर्शन त्याचं रसामध्ये होते. पण चुकीच्या अवेळी जर आपण जेवण केलं, ॲसिड निर्माण होईल आणि भट्टी निर्माण झाली आहे, त्या भट्टीमध्ये तुम्ही जर लाकूड टाकला नाही, कोळसा टाकला नाही तर ते आग पेटणार नाही, ती भिजून जाईल ना ती. म्हणून वेळी अवेळी जेवू नका. तर आरोग्यम धनसंपदा आणि स्वतःचा सन्मान करा. आपण स्वतःचा सन्मान करत नाही म्हणून आजार विकार येतात. म्हणून अर्धा तास योग करा. सर तुम्ही आता म्हटलं की योग्य वेळी जेवण केलं पाहिजे, योग्य वेळी खाल्लं पाहिजे. तर मला हे सांगा की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये साधारणतः म्हणजे कोणती वेळ बघा आपल्या कामाच्या वेळा कशा आहेत त्याच्यावरती सर्व हे अवलंबून असते. आता सकाळी जर कोणाचं ऑफिस 10 वाजता असेल तर त्याला थोडा सकाळी नाश्ता केला पाहिजे किंवा थोडं हलकंसं जेवण केलं पाहिजे. साधारणतः 4 तासांनी जेवण केलं पाहिजे. साधारणतः दोन महत्त्वाच्या जेवणामध्ये 7 ते 8 तासाचं अंतर असलं पाहिजे. मध्ये हलकंसं खाल्लं पाहिजे. आपल्या जशा आपल्या कामाच्या वेळा आहेत त्याप्रमाणे तुम्हाला सेट करा. 2 जेवणामध्ये 6-7 तासाचं अंतर ठेवा. ज्यांना शुगर वगैरे असेल तर हलकंसं मध्ये 4 तासांनी घ्यायचं. मात्र 4 तासाच्या आत पुन्हा काही खाऊ नका तुम्ही. काही लोकांना सतत खाण्याची सवय असते, दिसलं की खा, दिसलं की खा, 3-3, 4-4 तासांनी खात राहा. ते बंद करा. साधारणतः 2 जेवणामध्ये 7 तासाचं अंतर, 7 ते 8 तासाचं अंतर आणि 2 खाण्यामध्ये कमीत कमी 3-4 तासाचं. चहा जरी घ्यायचा असेल, पाणी मात्र पिऊ शकता. पाणी जेवणाच्या तात्काळ पिऊ नका, जेवण झाल्याच्या 1-1.5 तासांनी प्यायचं. सर आजचे जे वरिष्ठ नागरिक आहेत आणि जे प्रौढ आहेत त्यांच्यापेक्षा आजची युवा पिढी थोडी अशक्त वाटते आहे. तर तुम्ही या युवा पिढींना काय संदेश द्याल सर तुम्ही? दुर्दैवाने असं म्हणावं लागते की युवा पिढी आज IT चा जमाना आहे, स्पर्धेचा जमाना आहे आणि या स्पर्धेच्या याच्यामध्ये अभ्यासू मुलं आहेत, विद्वान आहे, हुशारी आहे, याच्यात दुमत नाही. परंतु एक्झरसाईज करत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि पुस्तकी ज्ञान वाढलेलं आहे, परिश्रम कमी झालेले आहे, घाम निघतच नाही ना. म्हणून माझं एकच म्हणणं आहे की एखादा मैदानी खेळ खेळला पाहिजे. कुठलाही मैदानी, क्रिकेटचा आज खूप लोकप्रिय आहे, परंतु बॅडमिंटन आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, कमीत कमी बॅडमिंटनसारखा खेळ आहे, व्हॉलीबॉल आहे. मैदानी खेळ खेळला पाहिजे. जुन्या काळात बघा ना किती भरपूर खेळ होते. तर जुन्या तरुण पिढींनी खेळाकडे लक्ष दिलं पाहिजे, विशेषतः व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे. आजकाल व्यायामशाळा बंद झालेल्या आहेत, जिम निघालेल्या आहेत. हरकत नाही, जिममध्ये जरूर जा. पण तू जिममध्ये गेल्यानंतरसुद्धा प्राणायाम हा श्वासाची लांबी वाढवण्याची कला आहे. आणि जिममध्ये तुमच्या मसल चांगल्या होतात, हा फरक आहे त्याच्यामध्ये. आणि जोपर्यंत श्वासाची लांबी वाढत नाही किंवा श्वासाची शक्ती वाढत नाही, तुमची प्राणशक्ती वाढत नाही, प्राणबल वाढत नाही, तोपर्यंत आरोग्यबल वाढणार नाही तुमचं. आता सरांनी आपल्याला योग्य श्वास घेणे, सोडणे, आहार विहार आणि आपले आरोग्य कसे निरोगी राहील याविषयी टिप्स दिलेल्या आहेत.
सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलेला आहात आणि आम्हाला एवढं सुंदर तुम्ही या चर्चेमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर.